नमस्कार, जुईलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक स्नॅक्सची रेसिपी घेऊन आली आहे। हा पदार्थ तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता। चला मग वेळ न घालवता आपण रेसिपी बघूयात। आजची किचन टिप, मोड आलेल्या मटकीचा वास येत असेल तर मटकी थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवावी, त्याने वास निघून जातो। चला मग आपण बेबी पोटॅटोचं चाट कसं करतात ते बघूया। सगळ्यात आधी साहित्य, तेल, मीठ आणि चिली फ्लेक्स घेतलेत। त्यानंतर मी इथे बेबी पोटॅटो जे असतात, ज्याला आपण काश्मीरी दम आलू साठी पण जे वापरतात, आलू बटाटा, ते मी घेतलेलं आहे। त्याला मी थोडंसं पाण्यात ठेवलं होतं 5 ते 10 मिनिटं, कारण त्याची जी माती बिती लागलेली असते ती निघून जाते। आता आपण कृती बघूया। इथे कुकर घेतलाय मी आणि आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे। सो मी ह्याच्यात आता बटाटे घालते। जे आपण पाण्यात भिजवत ठेवले होते ते मी घालणारे। पाणी निथळून घेतलंय पूर्ण मी बटाट्याचं। आता मी ह्याच्यात घालणारे आणि त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी पण घालणारे। आवश्यकतेनुसार पाणी घालते मी, जास्त नका घालू, जेवढी गरज आहे तेवढंच घाला पाणी। अगदी कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये होतं हे, अगदी उपवासाला चालणारं पण असं चाट आहे हे। त्याच्यात मी थोडं मीठ घालून घेते, कारण मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, थोडं मीठ घातलं की बटाट्याची जी सालं आहेत ती पटकन निघतात। तर मी यांना थोडंसं असं हलवून घेणार आहे, म्हणजे आपलं जे मीठ आहे ते सगळ्या बटाट्यांना लागेल। आणि आता मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे। खूपच झटपट होते ही कृती। त्याच्यानंतर मी 3 शिट्ट्या काढणार आहे, 3 ते 4 शिट्ट्या काढणार आहे। आता आपण कुकरचं झाकण पडल्यावर पुन्हा भेटूया। 3 शिट्ट्या झाल्या। आता मी गॅस बंद करते आणि कुकरचं झाकण पडण्याची वाट बघणार आहे। आता आपल्याला बटाटे लवकर सोलता यावे म्हणून मी इथे रूम टेम्परेचर पाणी घेतलंय, नॉर्मल आपलं जे नळाला असतं ते घेतलंय। आणि आता मी हे जे बटाटे आहे ते पटापटा या पाण्यात टाकेन, म्हणजे यांची एक तो कुकिंग प्रोसेस थांबवीन, जेणेकरून ते त्यांच्यातली वाफ निघून जाईल आणि पर्यायाने आपल्याला ते पटापटा सोलता पण येतील। मी हे बटाटे काढून घेते आता पाण्यात, म्हणजे सॉरी पाण्यात मी आता हे बटाटे सोलून घेते। तुम्ही बघू शकत असाल त्याची सालं पटकन निघतायत, कारण आपण ह्याच्यात मीठ घातलं होतं। मी अशा रीतीने बटाटे सोलून घेते पटकन। इथे मी आपले सगळे बटाटे जे आहेत ते सोलून घेतले। आता आपण पुढची कृती बघूया। आता मी ह्याच्यात घालणारे ते म्हणजे तेल घालून घेणारे। आपल्याला हे डीप फ्राय किंवा असं करायचं नाही, नॉर्मल आपण फोडणीला जेवढं तेल घालतो तेवढंच घालून घ्यायचंय। आणि मी रेकमेंड करीन की तुमच्याकडे जर का लोखंडाची कढई असेल तर तुम्ही ह्याच्यासाठी लोखंडाचीच कढई वापरा, कारण त्यांनी टेस्ट खूप छान येते। आणि तेल गरम व्हायची वाट बघणार आहे मी। तेल गरम झालंय आपलं। आता मी ह्याच्यात बटाटे घालणार आहे आणि याला छान मिक्स करून घेणार आहे। मी हाय फ्लेमवर मिक्स करणार आहे आणि हे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत याला हाय फ्लेमवरच मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेलात जिरं पण घालू शकता, ऑप्शनल आहे जिरं। हे उपासासाठी पण खूप छान आहे, पटापट आहे, म्हणजे ही स्टार्टर डिश आहे। मी तर याला चाट नाव दिलंय। आता जेव्हा डिश रेडी होईल तेव्हा तुम्ही या डिशला काय नाव द्याल हे मला कमेंट करून नक्की सांगा। अगदी कमी साहित्यात होतं, 2 ते 3 इंग्रेडियंट्स मध्ये आपला हा पदार्थ तयार होतो।
बटाटे उकडलेले असतील तर अजूनच छान, अजून झटपट तुमचा पदार्थ तयार होणार. आता मी हे पुन्हा छान मिक्स करून घेते. हे छान ब्राऊन होऊ दे. आणि लोखंडाची कढई घेतली आहे त्याच्यामुळे त्याला चव पण छान येणार आहे. हे पहा, इथनं थोडा ब्राऊन झालाय, तुम्ही बघितला का? तसंच मी हे बाकीचे पण ब्राऊन करून घेणार आहे. म्हणजे त्याची टेस्ट अजून छान क्रिस्पी लागते. तुम्हाला तसे आवडत नसतील तर तुम्ही, आता मी नेक्स्ट ब्राऊन झाल्यावर जे साहित्य घालीन ते तुम्ही घालू शकता. आता मी ह्याच्यात घालणार आहे चवीपुरती मीठ. तुम्ही चाट मसाला पण घालू शकता. जे तुम्हाला जे जे मसाले आवडतील ते तुम्ही घालू शकता. आणि हे छान आता मिक्स करून घेणारे बटाटे पुन्हा. तुम्ही बघू शकत असाल आपले बटाटे जे आहेत ते छान ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि मी हाय फ्लेमवर ठेवलंय त्याच्यामुळे तुम्हाला दूर पण दिसत असेल. पण ही डिश हाय फ्लेमवर नाही बनवली तर त्याला तेवढी टेस्ट येणार नाही, म्हणून मी ही हाय फ्लेमवर बनवते. फक्त जो माझा बर्नर आहे तो मीडियम बर्नर आहे. मीठ घातल्यानंतर मी ह्याला थोडंसं ढवळून घेणार छान. आणि पुन्हा हाय फ्लेमवर 1-2 मिनिटं ठेवणार आहे. हे बटाटे फक्त मीठ आणि रेड चिली फ्लेक्स हे दोन्ही जरी घातलं तरी खूप छान लागतात चवीला. पण मात्र मीठ योग्य घातलं गेलं पाहिजे. मग अशा ह्याच्यात हे पाहिजे होत आहेत आपले बटाटे छान. हे पहा, हे काही काही झालेले आहेत, तुम्ही बघू शकत असाल ब्राऊन झालेले आहेत छान. तसं याला एक असं कोटिंग टाईप थोडं यायला पाहिजे म्हणून मी याला अजून ठेवलंय. तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या हिशोबाने, पण याला शक्यतो डीप फ्राय करू नका. आणि आता मी फ्लेम जी आहे ती स्लो करणार आहे आणि मी ह्याच्यात घालून घेणार आहे ते म्हणजे चिली फ्लेक्स. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही चिली फ्लेक्स घाला. तुम्हाला जेवढे मसाले आठवत असेल, आमचूर पावडर म्हणा किंवा चाट मसाला म्हणा, मसाले हे तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता. हे छान होत आहेत आपले छान चिली फ्लेक्स, पण प्रत्येक बटाट्याला कोट झालेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. इथे रेडी आहे आपले बेबी पोटॅटो चाट. मी आता याला सर्विंग बाउल मध्ये काढून घेते. इथे रेडी आहे आपला बेबी पोटॅटो चाट. तुम्ही नक्की करून बघा. तसाचा उपासाला पण चालतो. आणि तुम्ही मला, मी तर ह्याचं नाव बेबी पोटॅटो चाट ठेवलंय. तुम्ही मला सांगा तुम्ही या रेसिपीचं नाव काय ठेवाल. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. थँक्यू.